बघू शकता तुम्ही हे बिली बॉर्डन लगातार 9 दिवस त्यांनी या मैदानात त्यांनी पंचगिरी केली. योगेश धडाकेबाज बल्लेबाज. अहो पहिला चेंडू भिरकावून दिला. येतोय दमदार शानदार षटकार. बघू शकता वातावरण मैदानाच्या आतमध्ये आमचे गुळवे सर मैदानाच्या आतमध्ये गेल्या वातावरण अतिशय फ्रेश झालंय. दर्शक झोपलेले होते ते सुद्धा उठून बसलेत. आमचे गोटे अंपर सारखे उलटे होऊ नका नाहीतर गडबडवाला काम होईल. जे खिशात जे चिल्लर आहे ती खाली पडेल. चला परत एकदा योगेश धडाकेबाज बल्लेबाज. लॉफ केला. शॉट फसलाय. पहिला गडी बाद. मोठी झटका लागलाय. मोठी मछली जाळात सापडली योगेशच्या रूपात. डीजे पहिली विकेट मोठी विकेट म्हणजे ती योगेशची. थँक्यू. 6 अंकावरती एक विकेट पडते मैदानात. योगेश आपले दाज होते बाद. सोबत पाहता आपण सर्व प्रेक्षक वर्ग आनंदित होत आहे. पंचांचा डान्स वगैरे मैदानाच्या आत पाहता आपण ऑफिशियल पंच मैदानाच्या आत यावेळेस आपल्याला पाहायला मिळतात. डान्स देखील करताय मैदानात. गुळवे सर थेट आजच्या दिवसामध्ये उपस्थित आहेत. त्यांनी सकाळचा प्रवास केला. अमेरिका इंग्लंड इथून ते त्यांचं हेलिकॉप्टर घेऊन उपस्थित होत आहे मैदानात. गुळवे सर आपलं हार्दिक स्वागत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला गोटीराम बॅटिंग मार्कवरती दाखल होतोय. 6 अंकावरती एक विकेटच्या नुकसानीवरती पाहायला मिळेल टीम नायकवाडी. गोटीरामाला बघायचे कोणत्या पद्धतीने बॅटिंग करेल मैदानाच्या आतमध्ये. कारण का मोठा झटका लागलाय तो योगेशच्या रूपामध्ये. एक मोठा ट्रॅप रचला होता त्याच्यासाठी आणि त्याच पद्धतीने त्या ट्रॅपच्या जाळ्यामध्ये अटकला योगेश. पहिला गडी बाद. गोटू पॉइंट कव्हरच्या दिशेने शॉट खेळला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन असेल. 1 धावांवर संतुष्ट राहावं लागेल. 1 धावाने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावर. 7 धावसंख्या धाफलकावरती येणारे 3 चेंडू शिल्लक उरलेले बाकी आहेत मैदानात. लाडचीकर मागील मॅच मध्ये देखील चांगलं कॉम्पीट केलं होतं खेळाला. याही मॅच मध्ये चांगलं कॉम्पीट करताय मैदानात. आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी बेसवरती विकेट पटकावलेली. 7 धावसंख्या धाफलकावर येणारे 3 चेंडू शिल्लक उरलेले. रवी बॉलिंग मारतो सज्ज. अतिशय अष्टपैलू खेळाडू. चांगली बॉलिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र केलाय मनगटाचा वापर. येतोय हवाई सफर. 4 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढील बॉल पाहिलं तर या बॉलवरती जरूर मोठ्या फटक्यासोबत परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डान्स अजूनही होईल मैदानाच्या आधी गुळवे सर यांच्या वतीनं असं वाटतंय मैदानाच्या आधी. गाणं वाजेल डीजेला गुळवे सरांसाठी झापूक झपूक आणि या गाण्यावरती डान्स देखील होईल मैदानात असं वाटतं आम्हाला. उडलेल्या पुढील चेंडूचा सामना करता जुरी बॅट्समन तयार होत आहे. बॅटिंग मार्क होती दत्ता. जिम्मेदारी वाढते. लॉफ केलाय कव्हरच्या दिशेने येतोय. 1 बाउन्स चौकार. शानदार चौकार. (2025) या स्पर्धेसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. पंचासाठी आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो.
कारण का तुमच्याच मनोरंजनासाठी हेमंत फक्करदास महाराज आयोजन समितीने या पंचांना लांबून बोलवलंय. थँक्यू डीजे. कोणी वाघ पाहिलं नसेल तर बघून घ्या, 2 काळे वाघ त्या तिकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणी पाहिला नसेल तर बघून घ्या, मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळतं. आज सामना तसेच धावसंख्या दाखवती 15 अंकावरती जाऊन पोहोचले. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात करण्यासाठी नामदेव गोलंदाज दाखवतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू षटकामधील जाऊया पहिल्या चेंडूकडे. पॉवर प्लेचं पाहतो आपण महत्वाचं अंतिम षटक हाताळलं जातं. गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल षटकातील पडतोय. नामदेव बॉलिंग मार्कवरती सज्ज. समोर गोटीराम. गोटीरामच्या बंदुकीतून सुटलेला हा चेंडू पाहता आपण सुसाट सीमारेच्या पलीकडे जातो, बाउंड्री लाईनच्या बाहेर. हे पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग पंचगिरी करतात आमचे गुळवे सर. या मॅचचा आनंद घेताना नरसिंह कुटेकर हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. वरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावर. दुसरं षटक पॉवर प्लेचं मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतोय तो नामदेव. गोटीराम लेफ्ट आर्म बॅट्समन. हा फुलटच चेंडू कट केला. गचाळ क्षेत्ररक्षण पॉइंटच्या दिशेने येतोय. गॅपमध्ये चेंडू येतोय, चौकार. थँक्यू सो मच डीजे. 23 धावा दापलगावरती. पाहतो आपण मैदानात डान्स सोबत गुळवे सर कलात्मक डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. अजून वाचेल मराठी गाण्यांचा हा दणका वाचतो डीजेला. कबड्डीवरती येणारा पुढील बॉल षटकातील राऊंड द विकेट समारा अजून एकदा पाहायला मिळतोय. यावेळेस पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढले. स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. डीप कव्हर पॉईंटला चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय 4 धावेसाठी. येतोय मानाचा कडक लांब सडक चौका. सुंदर शॉट खेळला होता. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, त्याला पॉईंटच्या वरतून एक शानदार दमदार चौकारमध्ये तब्दील केलं. परत एकदा नामदेव स्ट्राईकला असेल. धुवाधार बॅट्समन गोटी. परत एकदा फुलटच चेंडू समोरच्या दिशेला लॉग ऑन दिशेला फिल्डर असेल. एक सुरेख फिल्डिंग, सुरेख रिटर्न. हे 1 धावाने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 आकड्यावर. पहिल्या 3 चेंडूवरती पाहिलं आपण चौकारलं, त्यानंतर सिंगलमध्ये कन्व्हर्ट करताय. माहिती आहे की धावसंख्या आलेली आहे आणि सोबत टॉप ऑर्डरमधील पहिला फलंदाज बाद झालाय. त्यामुळे मैदानात पार्टनरशिप द्यायच्या आहे टीमला. यासाठी पाहतो आपण स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं. 2 चेंडू शिल्लक उरलेले बाकी पाहायला मिळत आहे. येणारा पुढील बॉल लोवर द विकेटचा बारा पाहतो आपण. फुल टॉस यावेळेस फ्लिक करण्याचा प्रयत्न केलेला पाहतो आपण. फुल टॉस चेंडू मारायचा कुठे होता, जातोय कुठे. फिल्डर पॉईंट मधील चेंडूला जाऊन फील्ड करतोय. सोबत 1 धाव घेतली जाते कदावी सोबत पाड. एकूण टोटल स्कोर पाहता आपण 29 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. उरलेला 1 बॉल. निश्चित या 1 चेंडूवर काय करतोय ते बघायचंय. मारायला जातो कुठं, जातोय चेंडू कुठे. आता बॅटिंग स्टाईलला, आता जे स्ट्राईकला असेल तो गोटू कोणत्या पद्धतीने या लास्टचा चेंडू खेळून काढतोय, किती धावा घेतोय या चेंडूवर बघायचंय. पॉवर प्लेचं दुसरं षटक, दुसऱ्या षटकातला हा लास्टचा चेंडू. अंतिम बॉल घेऊन येत असताना यावेळेस बॅटचा फ्लो तर दर्जेदार होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बीट होणारा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पोहोचतोय. पंचांचा कॉल येते गुळवे सर यांचा षटक संपल्याचा. ओव्हर नंबर 2 संपेल. 29 धावसंख्या दापलगावरती. टोटल स्कोर नाईकवाडी
चला या स्पर्धेसाठी जे आयोजन कमिटी लाभले गेली ते आमचे विकी बाबा थेटे, निलेश भाऊ कसबे, राहुल पप्पू थेटे, संजय बाबा थेटे, किरण भाऊ थेटे, सुनील उर्फ गुना होडे, योगेश भाऊ लबडे, कालिदास उर्फ केटी थेटे, राहुल थेटे, रमेश थेटे, महेंद्र बाबा थेटे, बापू शेठ पगार, किरण थेटे, गुळवे सर, अर्जुन लिंबेकर ही अशी आयोजन समिती लाभली. त्यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत. हॅलो. हॅलो हॅलो. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाते. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर पाहता आपण 3ची सुरुवात. पुन्हा एकदा रवी ट्रॅकवरती दाखल. चंद्राची सुतलता, सूर्याचं तेज पाहता पण अंदाजचा क्षण. आजचा दिवस अंतिम सामना आज आपल्याला पाहायला मिळेल. त्यासोबत सेमी फायनल नंबर 1 जिंकेल कोण याच्यावरती ही लढाई सुरू झाली मैदानात. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये मोठाने. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतो. या बॉलवरती कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही. 0 लागेल. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढीलो आम्ही, शून्याचं करतो मंथन आम्ही. चला शोधूया शून्यात सर्व काही. चला मोठं नाव आलंय आमचे मोठे बंधू सुभाषदादा थेटे यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. घेवडा किंग प्रगतिशील शेतकरी हा मेगा सेमीफायनलचा थरारक बघण्यासाठी मंचावर आलेत. यांचं सुद्धा आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. आदरणीय सुभाषजी थेटे साहेब यांचं आगमन झालं तर पाहायला मिळते मैदानात. व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. प्रभाते मनी राम चिंतित जावा, वै करे पुढे राम पहावा. अतिथी देवो भव ही भारताची धरा. करतो आम्ही स्वागत, पाळतो आम्ही परंपरा. 30 धावसंख्या धावफलकावर. या 30 धावसंख्येसोबत दुसऱ्या बॉलवरती पाहिलं आपण सिंगल प्राप्त करताय. थेंबे थेंबे तळीसाचे. एक धाव घेतली जाते आणि त्यासोबत धावसंख्येत वाढ देखील पाहायला मिळेल. 30 अंकावरती आकडेवारी. थकून मागून एखाद्या झाडाखाली यावं, झाडाखाली बसा, वळूच एक दगड उचलावा, त्या दगडाखाली साप निघावं, पळता पळता विहिरीमध्ये पडावं आणि त्या विहिरीमध्ये पडता पडता झाडाच्या फांदीला पकडावं. त्या ठिकाणी पाहता आपण शक्तिमान स्टाईलमध्ये पंच कळताय. इट्स अ वाईड बॉल आणि या वाईड बॉल सोबत होते वाढ धावफलकावरती. टोटल स्कोर 31 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचेल. वाईड मध्ये कन्वर्ट करताय. येणाऱ्या पुढील अजूनही 4 चेंडूच्या शिल्लक बाकी उरलेला. धावसंख्या 6 षटकामध्ये मॅक्झिमम बनेल 60 ते 70च्या गट्ट्यामध्ये असं वाटतंय मैदानाच्या ते प्रोजेक्टेड स्कोर. आणि त्यासाठी लढताय देखील पाहता आपण नाईकवाडीकर. बॅटफूट बनवले चेंडूला पाहता आपण कव्हर पॉइंटला चेंडू पळतो आणि त्यासोबत चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय. 4 धावेसाठी 4 धावायचा. सुरेख पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटते. मंत फकरदास महाराज 2025 या स्पर्धेचा थरारक सामना पहिला मेगा सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 35 या आकड्यावर. 6 षटकांचा सामना. बघूया 6 षटकांमध्ये किती टोटल देतील. जरूर आपण चर्चा केली की टोटल बनील असं वाटतं मैदानाच्या आधी 70 ते 75च्या घरट्यामध्ये अशी धावसंख्या जाणवते मैदानात. या पट्टीवरती पुढे चेंडू षटकातील. अजून एकदा पाहता आपण वाईड यॉर्क ठेवला चेंडू सिंगल घेण्याचा प्रयत्न. मिड पाहता आपण यावेळेस मध्ये शॉर्ट कव्हर मध्ये चेंडूला जाऊन फील करताय. तर या बॉल सोबत रिस्की रन झाला असता मैदानात. कदाचित आउटही झाला असता मैदानाच्या आधी. अशा आपण त्या ठिकाणी सक्त नाकार दिला आणि त्यासोबत या बॉलवरती कुठल्या प्रकारची धावसंख्या नाही. येणारे 2 चेंडू शिल्लक 35 धावा. वळूया राकेश सर यांच्याकडे. निश्चितच एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये घोटू आणि दत्ता करतोय. चांगली पार्टनरशिप म्हणावं लागेल सर, कारण का पहिला गडी लवकर बाद झाला होता एक अष्टपैलू खेळाडू म्हणून योगेश. त्याच्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बोर्डवर लावले. यावेळेस इनसाइड एज शॉर्ट पाईन लेगच्या दिशेने चेंडू कलेक्ट केला. एक निर्धाव चेंडू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही मोठ्याने. उडलेल्या या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. स्वतःचा अवगुण शोधणे ही गुणांची पूर्तता आहे. सदाचार हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे. मैदानाच्या आतच्या पट्टीवरती स्वतःचा अवगुण शोधून तुम्हाला मैदानात गुणांची पूर्तता करावी लागेल. या पट्टीवरती येणाऱ्या पुढील अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक बाकी उरलेला 35 या अंकावरती धावसंख्या 1 विकेटच्या नुकसानीवर. अजून एकदा लेग स्टिक वरती सोडलेला बॉल. फिल्डर त्या ठिकाणी पाहता आपण स्क्वेअर लेग मध्ये
एक धाव प्राप्त करण्यामध्ये यशस्वी होते गोटीराम. एक धाव येते ओव्हर नंबर पाहता आपण कॉल येतोय गुळवी सर यांचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर नायकवाडी संघाची धावसंख्या 36 या अंकावरती. 1 विकेटच्या नुकसानीवरती टीम नायकवाडी या संघाला पाहतो. DJ Bart. बॉलिंग मार्क होती नामदेव. गोलंदाजी मार्क होती दाखल होते खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. पहिला चेंडू षटकामधील 3 षटकाचा खेळ संपलेला. 36 धावसंख्या धावफलकावर नामदेव. बॉलिंग मार्क होती पहिल्या बॉल षटकामधील पडतोय. टेविले अडंती तैसेची राहते. गोष्टी तशाच राहतात जोपर्यंत गोष्टी कोणी बदलत नाही. आपली अपील तर करता इट्स अ वाईड बॉल. वाईड मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, त्याला पॉईंट आणि कव्हरच्या वरतून खेळायच्या नादात एक बॅटवर चेंडू काय आला नाही. पंचांचा इशारा येतो. एक शानदार वाईट. नामदेवने 3 विकेट पटकावले तर नामदेवजी बेनकुळ साहेब यांच्या वतीने पाहतो आपण 500 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे नामदेव या गोलंदाजासाठी. पुढील बॉल षटकामधील प्रयत्न मोठ्या पटक्याला ट्राय केलेलं पाहतो आपण. विकेटवरती थांबतोय बॉल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठ्याने. निर्धाव चेंडू जबा झालेला पाहायला मिळेल या बॉलवरती. प्रयत्न जरूर चांगला तर केला होता परंतु पाहता आपण यावेळीच मोठा पटका नाही. शांत वातावरण. हवा देखील थांबलेली असं वाटतंय मैदानाच्या. थोडी गरमी लागते परंतु इकडे पाहिलं तर थंड वातावरण पाहायला मिळतंय. सावलीमध्ये बसलेले सर्व प्रेक्षक वर्ग. तसेच पाहतो आपण झाडी डोंगर आणि त्यासोबत रस्त्यावरील गाड्यांचा प्रवास आवाज येतो आमच्याकडे. अशा प्रकारचं मैदान पाहायला मिळतं मैदानात. या पट्टीवरती पुढील बॉल 37 धावसंख्या धावफलकावर. 37 धावसंख्येसोबत येणारा पुढील चेंडू षटकातील. नंदू बेंडकोळ यांच्या वतीने 3 विकेटसाठी कॅश प्राइज येते नामदेवसाठी 500 रुपयाचं. ऑन साईडला टोलला चेंडू पाहतो आपण. ऑन ड्राईव्ह यावेळी सिंगल डीप मिड विकेट डाऊन मध्ये चेंडू जाऊन पोहोचतो आणि त्यासोबत मिस फील्ड होते. तिसरा फिल्डर आहे त्या ठिकाणी तर दुसरी धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होते. गोटरामच्या बॅटमधून कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळत नाही. 37 वळीया राकेश सर यांच्याकडे. 2 अंकांनी वाढ 39. निश्चितच बॅटवर चेंडू काय येत नाही कारण तो शॉट खेळायला घाई करतोय. चेंडू पडल्यानंतर स्लो होतोय. व्हेरिएशन दाखवतोय. बॅट जोरात निघून जाते. बॅटचा कडा लागतोय. त्याला एक संयम ठेवून शांतपणे एक मोठा शॉट त्याच्या बॅट टू बॅट मिडल झाला तर निश्चित रूपात तो फॉर्मात वापिस होईल कारण चांगला बॅटमन मानला जातो या स्पर्धेतला. हा यावेळेस फाईन लेगच्या वरतून येतोय दमदार जानदार षटकार. पाहायला मिळाला हा षटकार. गोटरामच्या बॅटमधून दूरवरती गेलेला फटका 6 धावींचा. यस बँक मॅक्झिमम क्रॅकिंग हाय हँडसम सुपर षटकार. 45 अंकावरती झालेली वाढ येणारी पुढील या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढचा चेंडू अजून एकदा पाहायला मिळतोय. फुल टॉस होता आणि त्या फुल टॉस सोबत पॉइंटच्या फिल्डरला बीट करणार चेंडू सीमारेच्या पलीकडे जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4 धावीसाठी अजून एकदा. निश्चितच याच्या पहिल्या शॉटवर आपण बघितलं होतं ताकद बघितली आणि दुसऱ्या शॉटवर बघितलं तर एक नजाकत. उलट चेंडू होता त्याला फक्त दिशा दाखवली. कोणतीही ताकद नव्हती. टायमिंग कट केला जातोय. पॉइंटच्या दिशेने एक चौकार येतोय. आमदेव बॉलिंग मारतो सज्ज. त्याचा सामना करेल तो गोटी. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. फुल केलाय त्याला. फुल तोल वसूल.
कोणाकडनं नाही होत. चुका होत्यात, परंतु चुका सुधारल्या देखील पाहिजेत. चुका करणे माणसाचा धर्म आहे, चुका सुधारणे माणसाचा गुणधर्म आहे. आता आपण मैदानात उरलेला एक चेंडू शिल्लक उरलेला बाकी पाहायला मिळेल. 55 धावा टोटल स्कोर, 34 षटका, 6 खेळ सुरू आहे. उरलेला एक बॉल अजून शिल्लक बाकी आहे. जावे अंतिम बॉलकडे. अंतिम बॉल पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क होती घेऊन असताना नामदेव अजून एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. अंतिम बॉल पाहायला मिळते गुटराम समोर बॅटिंग मार्कवर. मोठ्या पटक्याला ट्राय केलेलं, परंतु पाहता आपण यावेळेस लेग स्लिपच्या हातामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय. डॉट डिलिव्हर चेंडू पंच कॉल कळतोय. ओव्हर नंबर 4 संपलेले. 4 षटकानंतर 55 धावा. नाईकवाडी या संघाच्या जाऊन पोहोचतात धावपलकावर. 12 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला. ऐकूया महाराज 2025 या स्पर्धेसाठी मोठे मोठे प्राइज दिले ते आमचे श्री शशी आप्पा थेटे, युवा नेते श्री अविनाश भाऊ कसबे, ग्रामपंचायत सदस्य वाडगाव. दुसऱ्या नंबरचं पारितोषिक दिलं विष्णू भाऊ थेटे, राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक तालुका अध्यक्ष श्री केशव भाऊ शिंदे, उपसरपंच महादेवपूर. तिसऱ्या नंबरचं पारितोषिक दिले ते भगवान भाऊ गबाले, सरपंच जलालपूर, श्री सोनू भाऊ बेंडकुळे, युवा नेते. चौथ्या नंबरचं पारितोषिक दिले ते श्री विष्णुपंत तात्या महेश जुने, नाशिक जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस. 5व्या नंबरचं जे पारितोषिक दिले श्री विलास राजे सांडखोरे, माजी सरपंच आबाळेवाडी. 6व्या नंबरचे पारितोषिक दिले श्री कैलास भाऊ बेंडकोळी, माजी सभापती पंचायत समिती. 6व्या नंबरचं जे पारितोषिक दिले 7व्या नंबरचे पारितोषिक दिले श्री सुनील भाऊ कडाळी, पोलीस पाटील लाडची. आणि 8व्या नंबरचं पारितोषिक दिले ते श्री देवाभाऊ कुटेकर, युवा नेते. यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक अभिनंदन. फिलहाल गेंदबाजी मार्ग पर अन्ना ये गेंदबाज मैदान के अंदर पहली गेंद डालने के लिए तैयार. बुलबुल के परों में बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिल लोगों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती झुककर चलने की आदत उन सिरों पर ताज नहीं होती. आने वाली पहली गेंद का सामना करेंगे बल्लेबाज दत्ता. अच्छा स्ट्रोक, गेंद हवा में नीचे, फील्डर वहां पर दूर रहेंगे. मिलेंगे 6 पूरे और इसी 6 रनों के साथ बनने वाला स्कोर. केला होता काऊ कॉर्नरच्या वरतून एक शानदार षटकार आला. परत एकदा स्ट्राईकला, यावेळेस खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेने. बघायचा फिल्डर असेल, सुरेख फिल्डिंग. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, वापिस पाठवलं. 1 धावावर थांबावं लागेल. 1 धावाने वाढती धाव संख्या जाऊन पोहोचली ती 62 या आकड्यावर. 62 रनों पर टोटल स्कोर जा पहुंचा. वो नंबर 5 की शुरुआत आने वाले अभी भी 4 गेंदों का सामना करेंगे. नाम ही खोदोगे तो किधर जाओगे, पहचान ही खोदोगे तो बिखर जाओगे. एक अच्छा खिलाड़ी बनने के लिए मैदान के अंदर काफी कुछ सैक्रिफाइस करके आना पड़ता है, तब जाकर एक अच्छा खिलाड़ी उभरता है. आने वाली अगली गेंद तालीम नहीं दी जाती कि परिंदों को उड़ाने की, वो खुद तय करते हैं मंजिल आसमानों की. फिलहाल इस गेंद पर कोई नहीं रन नहीं. 62 रनों पर टोटल स्कोर रुका हुआ. आने वाली 3 गेंदों का सामना भी बचा हुआ. फिलहाल सुनते ही मिस्टर राकेश सर. अण्णा बॉलिंग मार्चवर सज्ज, एक चांगला मारा करतोय. त्याला माहिती आहे पहिला मेगा सेमीफायनल आपण मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. समोर बॅट्समन गोटी, हा परत शफल झाले, खेळून काढलाय. फाईन लेगला येतोय जानदार दमदार चौका. गुटराम वैयक्तिक 18 चेंडूमध्ये 41 धावांवर खेळतोय. लाजवाब बॅटिंग. बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे, कारण का तुमच्याचसाठी ते मैदानामध्ये उन्हातानात खेळताय. चांगली बॅटिंग. 41 धावांवर खेळतोय, कारण का पहिला गडी बाद झाला होता ऑलराऊंडर आमचा धडाकेबाज योगेश. आणि काय जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये रंगते सर. वो हाथ जिन हाथों में हो जुनो जो कटते नहीं तलवार से,
भड़केगा जो शोला जो झुकते नहीं ललकार से ललकार है गुटराम को इस बार। हे नदी की बाढ़ में अक्सर लोग भी जा करते हैं, इस समय तूफान प्रबल पर्वत भी झुक जा करते, कई लोग इस दुनिया में चक्कर खाया करते, लेकिन कुछ लोग कुछ नाम गुटराम जैसे होते जो 19 गेंदों पर 41 रन बनाया करते। आने वाले आखिरी गेंद इस ओवर की, आखिरी गेंद को 7 पे से एक बार लेग स्क्वायर वहां पर फील्डर तैनात, एक रन के साथ आगे बढ़ने की कोशिश रहेगी और इसी कोशिश के साथ दूसरा रन मुकम्मल करने की कोशिश फिलहाल एक रन के साथ। ओवर नंबर मैदान के अंदर 5 खत्म, 5 ओवर के बाद टोटल स्कोर 67 रनों पर। सुनते राकेश सर को। निश्चितच एक चांगली ओव्हर मानावं लागेल। स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारीचं षटक असतं, त्या हाणामारीच्या षटकामध्ये त्यांनी फक्त 12 धावा दिल्यात। तारीफ आहे, काबिल आहे बॉलिंग। टोटल धावसंख्या झाली 67 धावा। 67 रनों पर टोटल स्कोर जा पहुंचा हुआ और रुका भी हुआ मैदान के अंदर। फिलहाल फिलहाल मैदान के अंदर अभी भी 6 गेंदों में तकरीबन 25 रन बनाने पड़ेंगे मैदान के अंदर। 20 या 25 रनों पर जा पहुंचे इस ओवर में तो लगभग टोटल स्कोर जा पहुंचेगा 70 या 75 रनों पर और लड़ने के लिए काफी मजबूत स्थिति निर्माण होगी मैदान में। पहली गेंद इस ओवर की, ओवर नंबर 6 की शुरुआत करने के लिए गेंदबाज नंबर 17 पर गेंदबाजी मार्ग पर भीमराज। पहला गेंद, पहली गेंद हवा में खेलने की कोशिश, फिलहाल अच्छा संपर्क नहीं, फिर भी एक रन मिलेगा और एक रन मुकम्मल करते हुए जो कड़ी धूप में पलता है वही दुनिया बदलता है। एक रन के साथ आगे बढ़ेंगे हमारे साथ रॉकेश सर। आप सुने फिर से एक बार रॉकेश सर को। निश्चितच मोठा फटका खेळायच्या नादात बॅटवर चेंडूवर का बॅट का आला, चेंडू काय म्हणतात त्याला, बॅटवर चेंडू आला नाही म्हणून एक कडा लागला, एक सिंगल धाव भेटेल। या सिंगल धावने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 68 या आकड्यावर। गेंदबाजी मार्ग पर अगली गेंद 68 रनों पर टोटल स्कोर जा पहुंचा। ऑन साइड पर खेला इस गेंद को, वहां पर फील्डर बिल्कुल तैनात नहीं। सर 57 में चमक उठी वो तलवार पुरानी थी, क्या खूब लड़ी थी मर्दानी, वो तो झांसी वाली रानी थी। नाइट सर पत्थर से मैं जवाब दूंगा अपनी तलवार से, दत्ता के बल्ले से निकला वही चौकार। वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 72 या आकड्यावर। दत्ता अतिशय उत्कृष्ट अव्वल दर्जाची बॅटिंग करतोय, गोटूला साथ देतोय। एक जबरदस्त पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला भेटली। यावेळेस चांगला टप्पा, अचूक 12, एक निर्धाव चेंडू येतो। या निर्धाव चेंडूने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 72 वर। बिल्कुल टप्पा खाने के बाद विकेट कीपर की दस्ता में गेंद जाकर रुकी। ताश के पत्तों से ताजमहल नहीं बनता, नदी को रोकने से समंदर नहीं बनता। लड़ते रहो हर पल जिंदगी में, क्योंकि एक जीत से कोई सिकंदर नहीं होता। जो जीता वो सिकंदर, जो हारा वो घर के अंदर। आने वाली अभी भी 3 गेंदों का सामना बचा हुआ, इस गेंद पर वाइड करार करते हुए अंपायर वहां पर मैदान के अंदर। डान्सिंग अंपायर आमचे गुळे सर अतिशय अव्वल दर्जाची पंचगिरी करतायत। स्क्वेअर लेग पंच म्हणून काम बघताय आमचे अर्जुन। एकदम काबिले तारीफ पंचगिरी मैदानाच्या आतमध्ये होते। महंत फकरदास महाराज 2025 च्या स्पर्धेसाठी लाभलेले हे पंच। चला परत एकदा दत्ता स्ट्राईकला असेल। यावेळेस मोठा फटका खेळायच्या नादात एक निर्धाव चेंडू येतोय। प्रत्येक निर्धाव चेंडू आपल्याला एक दबावाखाली बॅटिंग करावं लागेल। अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर। संत कबीरदास के थे धीरे धीरे से रे मना, धीरे से सब कुछ हो रही तो आवे फल पाई। कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो तकदीर बन जाती, जंजीर बन जाती, और मेहनत से मेहनत करते जाओ तो तकदीर भी बन जाती। आने वाली अभी भी 2 गेंदों का सिलसिला मैदान के अंदर। 5वीं गेंद, इस गेंद पर फिलहाल इनसाइड आउट खेलने का कोशिश, और इसी कोशिश के साथ शॉर्ट लेग ऊपर और 1 रन के साथ मुकम्मल करते हुए टोटल स्कोर जा पहुंचा हुआ स्कोर बोर्ड पर 74 रनों पर। आने वाली आखिरी गेंद सुनेंगे फिर से एक बार मिस्टर राकेश सर को। थँक्यू। या ठिकाणी एक मोठं नाव आलंय। दुगावचे आमचे सचिन भाऊ थेटे यांचं आगमन झाले, त्यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत। त्यांचा कालच वाढदिवस होता। आज सगळ्या प्रेक्षकांना त्यांच्याकडनं पार्टी असेल याची नोंद घ्यायची। यावेळेस शॉट ऑफ लाईनचा चेंडू पुल केलाय, चेंडूला केलाय गुल, येतोय शानदार।
गोटीरामचे आपल्या वैयक्तिक कोट्यामध्ये त्याने एकूण 50 धावा केल्यात. लाजवाब बॅटिंग, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. बॅटिंग जर आवडली असेल तर पहिला गडी बाद झाला होता योगेशच्या रूपात आणि काय लाजवाब पार्टनरशिप, पहिली पार्टनरशिप असेल. आमचे निलेशजी कसबे एकदम जबरदस्त लुक मध्ये आपल्याला कॅमेरा समोर दिसला. पाणी घेऊन जा पंचासाठी. इकडे मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आयोजन समितीवर कॅमेरा मारायचा, कारण का पडद्या मागचे हे कलाकार कॅमेरा पुढे कधी जात नाही. सुनील भाऊ कडाळे, पोलीस पाटील लाडचे आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक ससे स्वागत. सुनील भाऊ कडाळे, पोलीस पाटील लाडची. बॉल मध्ये फेकून द्या, त्या बाजूने गेलेला बॉल. नायकवाडीच्या कर्णधाराला विनंती, एक प्लेअर इकडे पाठवायचा आहे. हा सायरन वाजलाय म्हणजे आता आतिषबाजी होईल मैदानाच्या आतमध्ये धावांची. व्हायलाच पाहिजे सर, कारण पाहतो आपण अजूनही मॅचेस आपल्याला टफ कॉम्पिटिमध्ये पाहायला मिळालेले नाहीत मैदानात. सो वाढत्या मैदानात पुढील मॅच देखील चांगले होईल. लिंगवणी वर्सेस नागेलवाडी या दोन संघामध्ये जोरदार लढाई होईल. मैदानात हवा थांबलेली, मागील मॅचमध्ये हवा जोरदार सुटलेली. इकडच्या बाजूमध्ये आपण पाहिलं तर डोंगर आहे, परंतु डोंगरावरती झाडे पाहायला मिळत नाही जास्तीत जास्त. इकडच्या बाजूमध्ये झाडे जास्तीत जास्त आहेत, तर हवा येण्याचं कारण काय आहे नक्की राकेश सर, आपण कळवाल का मला? या ठिकाणी मोठं नाव आलंय कैलासजी घुले यांचं सुद्धा आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत. जे हवा ह्या गिरणारा नगरीमध्ये येत असते ना, कारण काय आसपास बघितलं तुम्ही तर जंगल, शेती, गारवा, ह्या निसर्गसम्य वातावरण, डोंगर का झाडी, का हॉटेल, आणि काय ती स्पर्धा महंत फकरदास महाराज 2025ची. झाडी, डोंगर, हॉटेल आणि तसेच रोमांचक मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्याकडे देखील खूप झाडे आहेत, त्या झाडांची हवा गार सुटलेली असते, परंतु इकडे देखील भरपूर सारी झाडं. आमच्याकडे जास्तीत जास्त आंबा तसेच साग असतील भरपूर साऱ्या झाडांची नावं आहेत. आणि आमच्याकडील एक महत्वाचं आणि सर्वांच्या आवडतीचं झाड म्हणजे मोहाचं. तुम्ही ऐकलं असेल सर. आणि मोहाचा उपयोग सर्वांनाच माहित आहे. माझी सासरवाडी सुद्धा पेट आहे आणि मोहाचा पाडा गाव असं असेल असं वाटतं आम्हाला. माझ्या सासरवाडीचेच कितीतरी झाड आहे स्वतःचे मोहाचे. मी गेलो तर मोहाचा स्वाद घेतच असतो. मोहाचा स्वाद. सावळीराम पाटील गुलेसाहेब यांचं आगमन झालेलं, आपलं हार्दिक सर स्वागत. कुणाला मोहाचा स्वाद घ्यायचा असेल तर आमच्या गावाकडे चक्कर मारा, तुम्हाला एकदम ओरिजिनल माल भेटेल सर. निश्चितच ही चर्चा आमच्या दोघांमध्ये दीपक सर चांगली चर्चा चालते, पेटते जरूर, हाताला पेटते. कारण का मध्ये मॅच होण्यासाठी टाइम आहे, त्याच्यामुळे ही चर्चा रंगते. गावागावाची चर्चा, मोहाची चर्चा, कारण का मोहाचं ही काय म्हणतात त्याला, फुलाची, ओरिजिनल फुलाची कोणी टेस्ट केली कमेंटमध्ये आम्हाला सांगायचं आहे. पंच तुम्हाला सुद्धा आमचे दीपक सर जर आलेच निश्चित पुढच्या वेळेस तर तुम्हाला एक बाटली घेऊन येतील. नक्कीच घेऊन येऊ. आमच्याकडे नावं बुकिंग करायचे आहेत, आम्ही घेऊन येऊ पुढच्या वेळेस. प्युअर ओरिजिनल माल. आणि मोहाच्या झाडाची भाजी देखील बनवली जाते. असं आपण चर्चा करूया अजूनही. वेल मॅच मध्ये जाऊया, सामना सुरू होतोय. चला, पहिला षटक घेऊन आलाय तो एक अष्टपैलू खेळाडू योगेश. स्ट्राईकला असेल तो. चला, पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू करायचा आहे.
बॉलिंग मारतो सज्ज योगेश शेख, स्टार गोलंदाज माही। देखना है माही कितना बड़ा स्टार बनेगा इस बार। डीप मिड विकेट में काउ कॉर्नर में खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद है, एक रन पे संतुष्ट रहना पड़ेगा। एक धाव घेतली जाते, एका धावीसोबत सुरुवात केली जाते। योगेश बॉलिंग मार्गमध्ये पाहायला मिळतोय, या वरची सुरुवात करत असताना सिंगल मिळते आणि या सिंगल सोबत होते देखील वाढ मैदानात। क्रिकेट या खेळामध्ये एका धावेला खूप महत्व आहे। मी वारंवार म्हणतोय की पट्टीवरती येणारा पुढील दुसरा बॉल षटकामधील कित्येकच मॅचेस आपण पाहिले आहेत। यावेळेस फुल टॉस सावेमध्ये मिड विकेट मध्ये चेंडू पळतोय आणि सोबत वन बाउन्स बॉलला फील्ड केले जाते, सिंगल मेल। थँक्यू। डीजे ओव्हर संपल्यानंतर वाजवा आणि विकेट पडल्यानंतर वाजवा। आपण पाहता आपण या बॉलवरती जरूर चेंडूला फील्ड करण्यामध्ये यशस्वी झाले सर पाहायला मिळते। सिंगल मिळते, या सिंगल सोबत वाढ कित्येकच मॅचेस आपण पाहिलंय। कल्याण, डोंबिवली, पालघर, मुंबई अशा क्षेत्रामध्ये जे क्रिकेट खेळले जाते त्याही पलीकडे आपण पाहिलं तर आपलं ग्रामीण क्रिकेट उंचावलेलं आहे असं म्हणेल राकेश सर मैदानाचे ते, कारण भरपूर सारा प्रतिसाद आहे क्रिकेट खेळाला। निश्चितच ग्रामीण एक गाव एक टीम, आता सिटीला प्लेयर भेटत नाही। त्या सिटीमध्ये टुर्नामेंट भरल्या जातात, ओपनमध्ये तर टीमा येत नाही, मधून 12-13 टीमा होतात, आयोजन समितीला शॉर्ट पडतं। त्याचंच कारण हे एक गाव एक टीम झाल्याबद्दल बॉलवरती जरूर चेंडूला फील्ड केलं, सिंगल घेतली जाते। त्या सिंगल सोबत होते वाढ धाव कवरती एका धावेने। एक धाव प्राप्त झालेली पाहायला मिळेल, 3 अंकावरती होते वाढ। अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला पाहायला मिळेल। सोबत पाहता पुढे समोर रवी बॅटिंग मार्कवर, लाडची सगळ्याचा हिरा बॅटिंग मार्क होती, चमकेल का? सह्याद्रीच्या कुशीतून हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवरती प्रगटला, अपील तर केलंय आणि या अपील सोबत पंच बोट वरती करताय। विकेट नंबर 1 पहिला फलंदाज तंबुला, बातुकलीच्या खेळातील राजा आणि करा मोठा झटका लागलाय नायकवाडी या संघाला, लाडची या संघाला रवीच्या रूपामध्ये। बघूया आता त्याची जागा घेण्यासाठी कोण गेलंय। चिंतामण आलाय, बघूया चिंतामण आता कशी ही पारी सावरतोय। एक पार्टनरशिप या ठिकाणी बनावं लागेल, कारण का प्रथम फलंदाजी करताना नायकवाडी या संघाचा योगेश आऊट झाला होता, त्याच्यानंतर गोटू काय जबरदस्त पार्टनरशिप केली होती। हा चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू होता, खेळता आला नाही, बॅटवर चांगला प्रॉपर खोदून काढताना आला, एक निर्धाव चेंडू। उरलेला एक चेंडूचा खेळ शिल्लक, 3 धावेंवरती चांगलं डिपेंड केलं षटक मैदानाच्या आधी, कारण रोखून ठेवलं। अजूनही लीड तोडायची आहे टीम लाडची संघाला। पहिलं रवी हा हिरा चमकला नाही मैदानाच्या आधी, त्यानंतर चिंतामणी या खेळावरती जबाबदारी। ऑन साइडला पाहतो आपण टोलवण्याचा प्रयत्न, पाठमोचा संपर्क होतो, सिलिमिडॉनच्या दिशेमध्ये चेंडू जाऊन थांबेल, निर्धाव चेंडू। कॉलेज गुळवेसर यांचा पाहता आपण षटक संपल्याचा उपनंबर 1 होते समाप्त। 3 धावा दापलकावरती, लॉस ऑफ 1 विकेटच्या समाप्तीनंतर देवया डीजेला चान्स जाऊया गीत आणि संगीताच्या दुनियेमध्ये। कमॉन डीजे, आपलं स्वागत। बॉलिंग मार्चवर एक बदलाव केलाय, गोटू आलाय, एक अष्टपैलू खेळाडू लेफ्ट हँड बॉलिंग करतोय। बघूया समोर आहे माही, महेंद्रसिंग धोनीवानी खेळतो काय, कारण का 81 धावा करायच्या आहेत। नाही वाईडिश लॉंग ऑफ मध्ये तर सिंगल मिळते, या सिंगल सोबत स्ट्राईक कर्णधार नागलवाडी साठी नागलवाडी टीमचे कॅप्टन या टॉस होतोय। वैभव गायकवाड नाणे करून घ्या, पुढील बॉल नाणे
टॉस जिंकलाय. वन द टॉस नाणेफेकीचा कौल नागलवाडी. जिंकला तो नागलवाडी संघाने. काय कराल आपण नाणेफेक जिंकून पहिल्यांदा? क्षेत्ररक्षण. काय कारण असेल आपण क्षेत्ररक्षण करण्याचं? कारण की आम्हाला गोलंदाजी उत्कृष्ट गोलंदाजी आम्हाला त्यामुळे किती धावापर्यंत रोखू शकता आपण समोरच्या लिंगावणे? 50च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. अभिनंदन, शुभेच्छा तुम्हाला. लिंगावणे कॅप्टन बोला. आता त्यांचे कर्णधार म्हणून राहिले तुम्हाला 50च्या आत रोखणार आहे. तेव्हा तुम्ही काहीतरी उत्तर द्यायलाच पाहिजे. 70+ धाव हो नक्की. अभिनंदन तुमचं. नाणेफेक करणारे आमचे मोहनराव आणि वैभव यांचं धन्यवाद. वन द टॉस नागलवाडी 101 इलेक्टेड टू रुपयाची फील्ड आपल्याकडे फर्स्ट. आहे. क्षेत्ररक्षण निवडले नागलवाडी संघाने. पाहायला मिळेल हा सामना. या मॅच नंतर 27 धावा दापलगावती. टोटल स्कोर जावर पोहोचला 81 धावांचं लक्ष पाहायला मिळतं आणि त्यासोबत लढतोय माही. बॅटिंग मार्क होती सज्ज. आपली सईने साड आउट खेळण्याचा प्रयत्न केलेला. बॅट आणि बोचा संपर्क नाही मोठ्याने या बॉलवरती पाहायला मिळतोय. वाईड मिळेल आणि वाईड सोबत होईल. वाढ दाफलकावरती एका धाबेने 28 या अंकावरती धावसंख्या टोटल स्कोर जाऊन पोहोचलेला पाहायला मिळतोय. 47 वय झालं. आता काय करायला पाहिजे अजून? फार सांगा तुला हकलपट्टी होस तर थांबू नाही ना आता. अपील केलेली पंचांकडे बोट वरती होते आणि यासोबत पाहता आपण फलंदाज होता बाद. विकेट नंबर 2. दुसरा फलंदाज माघारी येत दोन्ही असताना पंचांनी तिसऱ्या जरा पंचांकडे कॉल केलाय. विचार-विनिमय करून निर्णय नजरच CCTV सारखी त्यांची. हा, निष्पक्षपातीपणे निर्णय दिला जाईल. आत्ताचं नागलवाडी नॉट आउट. नागलवाडीचे कॅप्टन असे म्हणाले की आम्ही 50-55 धावांवर रोखू. अहो, आम्ही 50-55 धावांसाठी एवढे प्रेक्षक जमावले का? लिंगवणे टीमने आता थोडंसं मनावर घेतलं पाहिजे. आम्हाला कमीत कमी या सामन्यात 90 धावांची अपेक्षा आहे. तर सामना रंगतदार होईल आणि नक्कीच रंगतदार होणार आहे सामना. चांगला फटका मिड विकेटच्या दिशेनं. लाडची विरुद्ध नायकवाडी असा हा पहिला सेमीफायनल सामना आणि दोघंही अतिशय सारखेच तुल्यबळ संघ. राकेश भाऊ जरा ताजेतवाने होऊन या तुम्ही आता. हा, बुस्टर चालू आहे तुमच्याकडे बरोबर. बुस्टर डोस घेत आहेत. जरा बोलून बोलून त्यांचा घसा कोरडा पडला होता. चौकार. त्यांच्या निमित्ताने आमच्या मित्रांची आठवण झाली आम्हाला. राजेश भाई महाले अतिशय जवळचे मित्र होते आमचे. जवळपास यांच्या सारख्याच शब्दात कॉमेंट्री करायचे आणि 2023च्या अंतिम सामन्यात ते समालोचन करण्यासाठी या मैदानावर उपस्थित झाले होते. त्यानिमित्ताने त्यांची आठवण झाली आम्हाला. अतिशय उत्कृष्ट असे समालोचक होते राजेश भाई महाले.
दुर्दैवाने त्यांचं आपल्यातून ते काही दिवसातच निघून गेले त्यानंतर, पण त्यांच्या आठवणी कायम आहेत आमच्याजवळ. पहिला डॉट, दुसरा 4, तिसरा वाईड, तिसरा डॉट आणि चौथा 1 आणि पाचवा चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. एक बॉल शिल्लक आहे. अंपायर कॉल अंतिम राहिला. पंच लवकर निर्णय द्यायचा आहे. काय झालंय त्या ठिकाणी? 13 बॉलमध्ये 48 पाहिजेत. 13 चेंडूंमध्ये 48 धावांची गरज आणि हा अंतिम निर्णय आहे. योगेश काही करू नको, बॉलिंग टाकीत राह. मागं पाहू सुद्धा नको आता. हा कोण? योगेश बॉल घेऊन गेला का? 1000 रुपये कमी करून घ्या त्यांच्या पारितोषिकामधून. हा जरी बांध भाऊ येते आपले. चांगला फटका पॉईंटच्या दिशेनं. 1 बाउन्स. हो षटकार, षटकार, जबरदस्त फटका. चेंडूंमध्ये अजूनही 42. 12 चेंडूंमध्ये किती धावाची गरज आहे आता? 12 चेंडू 42 धावा. काहीसा अवघड दिसतोय सामना, परंतु एका षटकात मारायच्या आहेत त्या 21 धावा आणि आजच्या जमान्यात 21 धावा सहज होऊ शकतात नायकवाडीने ठरवलं तर. नवनाथ आता मनावर घेईल असं वाटतंय. नाना रोकडे या मैदानावर हजर झाले, त्यांचं पण आयोजन कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत. रामभाऊ सुद्धा आमचे मित्र, एवढा किंगच म्हणून संबोधले जातात मागच्या 2 वर्षापासून. त्यांचं सुद्धा शाहीद भाऊच्या गाळ्याजवळ आगमन झालेलं आहे आणि त्यांची जर्सी बघू शकता रामभाऊ थेटेंची, लाल जर्सी आणि त्यांची ओळख म्हणजे ती व्हाईट कॅप. आज मला वाटतं केवढा टाकून आलेले आहेत. दुसरा राऊंड झालेला आहे त्यांचा. चांगला रेट मिळत असल्या कारणानं ते अतिशय उत्साहित झालेले आहेत. सचिन थेटे पण त्यांच्यासोबत चालले बघा. चांगला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेनं. थोडीसे क्षेत्ररक्षणात चूक झाली त्या ठिकाणी. धावबाद होण्याची संधी. आणि आता पुढच्या 5-10 मिनिटात रामभाऊ आता काय बक्षीस जाहीर करतील असं मला वाटून राहिलं. तर अंतिम सामन्यासाठी काही बक्षीस केलं. आता तुम्ही मला फोन केला तर बरं होईल. लांबून लांबूनच मजा घेऊ नका नुसती रामभाऊ. वाईड. हो पंचांचा इशारा बघा, हात कसे समांतर उठले दोन्ही पण. काय झाले? व्हाईटचा रिव्ह्यू कोणी घेतलाय? नायकवाडी टीम. ओके. आमचे मॅच रेफरी बाबा, म्हणजे CCTV आजचे बर्थडे बॉय, सगळ्यांचे लाडके, प्रति जॉनी लिव्हर म्हणून ओळखले जाणारे अतिशय हजरजबाबी दीपक भाऊ थेटे यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना सर्व कमिटीकडून आणि आमच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अतिशय विनोदी असं हे पात्र आहे.
बापू शेठ यांच्याकडून सुद्धा बर्थडे विश आलेलं आहे बघा. दीपक भाऊचा बर्थडे, त्यांनी मंचावर यायचं आहे आज. आयोजन कमिटीकडून आपला सत्कार करण्यात येणार आहे. काय बाबा जो निर्णय देतील तो अंतिम राहील. फेअर डिलिव्हरी असेल. गुळवेंनी हो खांद्यावर हात ठेवून माफी सुद्धा मागितली बघा. याला म्हणतात नम्रपणा. पुढचा चेंडू. सामना काहीसा हातातून निसटतोय जसं चेंडू डॉट होत आहेत. आणि स्क्वेअर केट केलेला चेंडू हा नक्कीच चौकार जाईल असं वाटतं. आउटफील्ड खूप जबरदस्त आहे. मागच्या 3-4 महिन्यात हजारो गाड्या त्याच्यावरून गोल राऊंडने फिरवण्यात आल्या, तेव्हा ते इतकं टणक आउटफील्ड तयार झालं. in the सुंदर फटका डीप मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू चौकार येतोय. पन्नास धावा झालेल्या आहेत. अजूनही 31 धावा बनवायच्या आहेत जवळपास. बरोबर ना बाबा? षटकार. आता मात्र सामन्यात काहीसा रोमांच तयार झालेला आहे. जिंकण्यासाठी हव्यात 25 धावा. चेंडू शिल्लक आहे. बक्षीस आलेलं या ठिकाणी. इतक्यात आम्हाला फोनवर माहिती प्राप्त झाली. जर लगातार 4 षटकार मारून जर हा सामना जिंकून दिला तर रामभाऊ थेटे हे जागच्या जागेवर जाऊन 500 रुपयाचं बक्षीस फलंदाजाला देतील असं त्यांनी मला सांगितलंय. लगातार 4 षटकार आणि रामभाऊ कॅमेरामनने आमचं ते दृश्य टिपायचं आहे. रामभाऊ लाल शर्ट व्हाईट टोपी बघा. हा गिरनारचा एक डावखुरा सलामीचा फलंदाज होता. 501 रुपयाचं प्राइज. लगातार 4 षटकार. ओहो सावळीराम गुले. ओ कैलास गुले यांच्याकडून एक प्राइज येत आहे. लगातार 3 षटकार 1100 रुपये. लगातार 3 षटकार 1100 रुपये कैलास गुले. आणि आता मला बघायचं रक्कम किती वाढत जाते. अजून कोणाची इच्छा आहे? महेंद्र बाबा आपण काही? ओ 5 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज. सामना हातातून निसटताना आमचे रामभाऊ बेचैन होऊ राहिले. कधी ते 4 षटकार जातील. माझ्या फोन पेला त्यांनी 500 रुपये टाकलेले आहेत. सावळीराम गुले आपलं सॉरी कैलास गुले नवीन नाव आपलं. आम्हाला त्यांचं नाव माहिती नाही. आम्ही लहानपणापासून आपल्या गल्लीतलंच नाव बोलतो. पण ते कैलास गुले यांनी 1100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं. लगातार 3 षटकार. ते फक्त या सामन्यापुरतं मर्यादित असेल का कैलास भाऊ? का पुढचे सामने पण फक्त लाडची संघासाठी? ओके. फायनलसाठी पण काही बक्षिसं लावले तर बरं होईल. हां लगातार 3 षटकार. 3 नको आता 4 षटकार हवे आहेत हा सामना जिंकायचा तर.
नागलवाडीला हवे ते 2 डॉट चेंडू. नायकवाडी गोलंदाजी करतोय तो गोटीराम. फुल टॉस चेंडू. फटका फसलाय काहीसा. आता मात्र झेल सुटलाय, पण झेल सुटल्याने एवढं काही दुःख होणार नाही असं मला वाटून राहिलं. सामना जवळपास खिशात आलाय की काय असं वाटायला लागलंय. नायकवाडीच्या प्रेक्षकांचा उत्साह. आता मात्र नायकवाडीच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत जोरात. आवाज आला पाहिजे स्टेज पर्यंत. स्टेज पर्यंत आवाज आला पाहिजे. कडक सुंदर फटका. येतोय पहिला षटकार. ओ सॉरी, अति घाई संकटात ते. एक धाव मिळाली, दुसरी पण झाली आणि अजूनही 3 चेंडूंमध्ये हव्यात त्या 22 धावा. आता काही चमत्कार घडला तरच सामना लाडची संघाकडे जाईल, अन्यथा नायकवाडी जल्लोष करण्यासाठी सज्ज झाली आहे. आणि आमच्या नायकवाडीचे प्रेक्षक काही आवाजच येऊन नाही राहिला तुमचा. नेमकं झालंय काय? षटकार आलाय. पत्रा वाजलं, षटकार आलं. पुढील क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सज्ज राहायचं आहे. नागलवाडीचे कर्णधार यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे असं माहिती भेटली मला. हा सामना जवळपास औपचारिकताच फक्त शिल्लक आहे आता. नायकवाडी नागलवाडी सज्ज असायचं आहे आपण क्षेत्ररक्षणासाठी. सामना संपला या ठिकाणी आणि सामना जिंकला तो